भक्ती प्रेम सुखने नवे अनिका पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांचे कृपादान कथेचा विसरू अवघी सद्गुरू दास तुका त्यांचे कृपादान कथेचा विसरू त्यांचे कृपादान कथेचा विसरू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विसरू त्यांच्या कृपादान कथेचा विसरू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वाताजमजं वानरयूत मुख्यं श्रामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में 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 देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने 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 में सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चौकबरीलासनी चौकबरीलासनी पाचारिली कुल स्वामिनी पाचारिली कुल स्वामिनी वैकुंठ वासिनी वैकुंठ वासिनी ये दावनी दडकरी ये दावनी दडकरी रंगाये वो विरताये रंगाये वो विरताये रंगाये वो विरताये रंगाये वो विरताये रंगाये वो विठाई रंगाये वो विठाई रंगाये वो विठाई
सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी नित्य सुशोभित असणारे आणि या संपूर्ण जगाचे जगद्गुरू असणारे जगद्गुरू तुकोबाराय महाराज यांच्या गाथेतील भक्ती प्रेम सुखाचा महिमा प्रतिपादन करणारा 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला मला वाटतं मागच्या वर्षी मी भक्तिपर प्रकरणातलाच अभंग सेवेकरता घेतला होता आणि मानवी जीवनामध्ये भक्ती ही किती महत्त्वाची आहे या संबंधाने आपण बोलण्याचा प्रयत्न मागच्या वर्षी केला होता. त्यानंतर याही वर्षी गाथेमधील तुकोबाराय महाराज भक्ती प्रेम सुख ही किती दुर्लभ आहे मानवी जीवनामध्ये ते कुणाला कळणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी 5 प्रकारची लोक सांगितली. पंडित आहे, वाचक आहे, ज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, आत्मनिष्ठ आहे, अशी 5 प्रकारची लोक. आता ह्या ज्या उपाध्या या अभंगामध्ये आल्या आत्मनिष्ठ जीवनमुक्त हे फार मोठ्या मोठ्या आहे. पंडित होणं, वाचक होणं, विद्वान होणं, ज्ञानी होणं ही काही सामान्य बाब नाही. या सुद्धा दुर्लभातल्या जीवनमुक्त हा काय तुम्हाला वाटेवर सापडणार नाही. जीवनमुक्त हाच मुळात दुर्लभ आहे. आत्मनिष्ठ माणसं ही दुर्मिळ आहे. ती काय तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला पदोपदी मिळतीलच असं नाही. मुळात आत्मनिष्ठ असणारी माणसं निराळी आहे, दुर्लभ आहे. जीवनमुक्त असणारी, ज्ञानी असणारी, पंडित असणारी आणि वाचक असणारी माणसं सुद्धा दुर्मिळ आहे. पण त्याही पेक्षा अत्यंतिक दुर्मिळ जर असं काय असेल तर ती भक्ती आहे असं तुकोबाराय या अभंगात सांगतात. अभंग 3 चरणाचा पटपट सोडत जाणार आहोत आपण. 7 ते 9 आपली कीर्तनाची वेळ आहे. 9ला बरोबर आपल्याला थांबायचं आहे. आता हे जी कीर्तनाची सेवा आहे मला वाटलं मागच्या वर्षी मी येऊन गेलो जवळचं गाव विसरलं वाटतं म्हणलं आपल्याला. आता काय परंतु त्यांनी बरोबर तुम्ही लक्षात ठेवलं संदीप भाऊ आहे की नाही. आणि ह्याही वर्षी तुम्ही सेवेची संधी आमचे रावसाहेब अण्णा असतील सेवेची संधी उपलब्ध करून दिली. मागच्या वर्षी बरीच नवीन मंडळींचा परिचय झाला. संदीप भाऊ असतील, आमचे विजय भाऊ आहेत, सगळी नवीन मंडळी आहेत, आमचे सायराम काका आहेत. अतिशय सुंदर. मी काय जगद्गुरू तुकोबारायांना बघितलं नाही, नामदेव महाराजांना बघितलं नाही, पण त्यांच्याकडे बघितलं की त्या संतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काय सुंदर नाचतात. विना घेऊन अत्यंत सुंदर अशा पावल्या. म्हणजे वारकरी पद्धतीचं त्यांचं हे जे नृत्य आहे हे अगदी इंद्र सभेला सुद्धा मोहित करणारं आणि इंद्र सभेला सुद्धा मोहून टाकणारं असं त्यांचं नृत्य आहे. अतिशय सुंदर असं. हे अशी माणसं बघणंच दुर्मिळ आहे. आणि तुम्हाला सांगतो मी लई कीर्तनं केली पण अभिषेक महाराजांसारखा मृदुंगाचार्य नाही पाहिला. नाही. आता ते पूर्वीचा राजेशाहीचा काळ होता. राजे जर प्रसन्न झाले ना गळ्यातला कंठ काढून द्यायचे, हातातलं कंकण काढून घ्यायचं. आता मी राजा नाही तर माझ्या गळ्यातला कंठ तुम्हाला देऊन टाकला. काय भारी वाजवणं आणि एनर्जीनं वाजवणं. नाही तर काही ना फक्त डुबुक डुबुक येतं पण लई मकडात. पीठ सुद्धा काढती नाही. 5 रुपये दिले ते म्हणले 5 रुपये लागतील, पीठ ठोकळा लागल. अहो तो 5 रुपये खिशात टाकून घरी जातो पण पीठ नाही काढीत. पण अत्यंत नम्र स्वभाव आणि अतिशय सुंदर. जी काही भक्तीमध्ये जे काही 100% जे योगदान लागतं प्रोत्साहन आहे की नाही. कीर्तनकाराने कीर्तन करताना 100% योगदान दिलं पाहिजे. मृदुंगाचार्यांनी 100% योगदान दिलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जी काही भगवत कृपे करवी जी काही शक्ती संचारित झालेली असते आणि आपलं जीवनमान प्रफुल्लित ज्या शक्तीने होतं त्या चैतन्य शक्तीचा वापर कीर्तनामध्ये जर केला तर आपलंही जीवन धन्य होतं आणि श्रोतू वर्गाचंही जीवन धन्य होतं. अतिशय सुंदर असं. म्हणून तुम्हाला सांगतो मी अनेक वेळेला कीर्तनं करतो, अनेक मृदुंगाचार्य बघितले, पण खूप सुंदर जी एनर्जी आहेत, वाजवणं आहे आणि ते व्यवस्थित म्हणजे खूपच काही म्हणजे ज्या बोलाची गरज नाही तोही आडमधडाम वाजवला. आणि असं नाही जे पोषक पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे की नाही. औषध लय महागच आहे पण पिकाला उपयोगाचं नाही, काय कामाचं नाही. बरोबर आहे की नाही. ते पोषक पाहिजे.
पिकाला महत्त्वाचं पाहिजे. तसंच आहे वाजवणं तुमचं अत्यंत कीर्तनाला पोषक असं वाजवणं आहे. अभिषेक महाराज मागच्या वर्षीच परिचय झाला. मी 2-3 वेळेला कीर्तनाला त्यांना फोन केला, पण त्यांची तारीखच रिकामी नाही. ते मला अजून एकदाही मिळाली नाही. तुम्हाला जवळच इथेच भेट होती आपली वर्ष टू वर्ष. पण चांगलं आहे, दिंडीमध्ये आपली भेट झाली होती, बरोबर ना? हां, आम्ही वारीमध्ये भेटलो होतो. त्र्यंबकेश्वरच्या वाटेने त्यांची भेट झाली होती. अतिशय सुंदर स्वभाव आहे. आणि मला तुम्हाला खरं सांगू का, मी अभंग मुद्दामच निवडला आहे. म्हटलं काय आहे, कारण मला भक्ती संप्रदायामध्ये जो नम्र मनुष्य आहे ना, तोच जास्तीत जास्त आवडतो. ज्याच्यामध्ये नम्रता नाही, ज्याच्यामध्ये विद्वान असतील, खूप राग येत असतील, म्हणजे काहींना खूप राग येतात, परंतु त्यांचे स्वभाव असे असतात का त्यांचे राग पाहून आपल्याला राग येतो. त्यामुळे अशा माणसांचं मी कधीच भेट घेत नाही. माझ्या स्मरणामध्ये जी माणसं राहतात ना, ती आपली साधी भोळी माणसं, अतिशय सुंदर अशी माणसं मला या ठिकाणी मिळाली. साथीला सुद्धा आमचे गायनाचार्य, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे बाबासाहेब महाराज गायकवाड, ते आपल्याला दरवर्षी इथे येतात, सेवा देतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दुसरे गायनाचार्य आमचे सोमनाथ महाराज दिघे आहेत, तेही येतात. अतिशय सुंदर अशी चाल त्यांनी गायली, अतिशय सुंदर असं. आणि या महाराजांनी जे काही प्रमाण दिलं, काय नाव महाराजांचं? अमोल महाराज. त्यांचाही अतिशय सुंदर असा आवाज. महाराजांनीही अतिशय राहुल महाराज आहेत. आणि कालच ज्यांचं कीर्तन झालं ते मयूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे ही पद्धत, आम्ही आमच्या गावाला सुद्धा जवळजवळ 3-4 कीर्तनकार असे होते की आगल्या दिवशी ज्याचं कीर्तन झालं तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला उपस्थित राहायचा, आणि दुसऱ्या दिवसाचा कीर्तनकार आणि पहिल्या दिवसाचा कीर्तनकार तो तिसऱ्या दिवशी उपस्थित राहायचा, आणि तिसऱ्या दिवशीचा कीर्तनकार तो परत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तिन्ही कीर्तनकार चौथ्या दिवशी उपस्थित राहत होते. त्याचं कारण असं, कीर्तनकार आजूबाजूचे होते, पंचकृषीतले होते, आणि त्यामुळे तो योग साधला गेला. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की अतिशय तुम्ही, आता मी पत्रिका बघितली, अतिशय तुम्ही पंचक्रोशीतली महाराज मंडळी आहेत, आणि सुंदर असे सगळं नियोजन आहे. म्हणजे खूप भारी नियोजन तुम्ही केलेलं आहे. आपल्या योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर गुरुवारी श्रीपाद महाराज माऊली यांच्या आशीर्वादाने, तसंच महंत रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेने, समस्त ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी व साई सच्चरित पारायण सोहळा या ठिकाणी होतो आहे. अतिशय सुंदर असं नियोजन. हार्मोनियमच्या साथीला महाराजांचं नाव भानुदास महाराज काकडे, अतिशय सुंदर असं. त्याचबरोबर दोन्ही चोपदार, म्हणजे अगदी कधीच अंग चोरती नाही, चोपदार असावे तर असे असावे, आहे की नाही? म्हणजे दुसऱ्याला चोप देणारे असले पाहिजे. अतिशय सुंदर नाचले मुलं. ही सगळी बालगोपाळ मंडळी सुंदर पद्धतीने नाचली. आमचे विनेकरी महाराज तर आहेच, आता ते कीर्तनकार सुद्धा झालेत, प्रवचनकार सुद्धा झाले. म्हणजे खूप सुंदर अशी त्यांची प्रगती आहे. त्याचबरोबर महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. माता माऊली तुळस घेऊन, तुळशी वृंदावन घेऊन उभ्या आहेत. सिस्टीमवाले दादा आहेत. अतिशय सुंदर असा आवाज, अगदी काही सांगावं लागत नाही, सुंदर असं नियोजन आहे. माझ्याबरोबर आलेले कीर्तनमाला चॅनलचे ऋषिकेश महाराज घुंबरे, त्याचबरोबर तुमच्या गावचे जावई आमचे अक्षय भाऊ नवले, मागच्या वर्षी ती टीम होती, तीच टीम याही वर्षी आलेले आहेत. त्यांचे सासरे बाळासाहेब महाराज थोरात, त्यांच्याकडे मागच्या वर्षी भोजन झालं होतं, याही वर्षी भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. आमचे संदीप भाऊ असतील, सगळी, आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं, सगळ्यांचाच उल्लेख केलेला चांगला. आणि कमी वेळामध्ये आपण जास्त रन काढलेले कधीही चांगले. आणि प्रचंड, खरं म्हणजे महिला वर्गाला खूप धन्यवाद दिले पाहिजे का प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित आहेत. का एवढी महिला वर्ग, मी काल मयूर महाराजांचा व्हिडिओ बघितला, काय महिलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. कारण आणि परमपूज्य पांडुरंग शास्त्री असं म्हणतात की आपल्या जो विपरीत काळ होता, मोगलांचा काळ असेल, इंग्रजांचा काळ असेल, ह्या काळामध्येही, विपरीत काळामध्ये भारतीय संस्कृती घराच्या आतमध्ये का होईना पण कोणी टिकून ठेवली असेल ना, ते सगळं श्रेय या स्त्रियांचं आहे. हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला कुठेतरी व्रताच्या माध्यमातून तुम्हाला सावित्री पौर्णिमा दिसते आहेत, अनेक व्रत. आता श्रावण महिना आहे, काही महिला आपल्या या कुटुंबासाठी श्रावण महिना अगदी महिनाभर उपवास करतात, व्रत करतात. हे कशासाठी? ते स्वतःसाठी करत नाही, आपली संस्कृती जतन व्हावी, कुटुंबाचं भरण पोषण व्हावं, त्या कुटुंबाचा जो काही राहट गाडगा आहे ते पुढे जावं, सुजलाम सुफलता यावी,
यासाठी हे सगळे करतायत आणि म्हणून या महिलांना सुद्धा धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो. माझ्याबरोबर आमचे समाधान भाऊ आहेत, वैभव नवले आहेत, अशी ही सगळी मंडळी माझ्यासोबत आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुढे आपण कमी वेळामध्ये सेवेला सुरुवात करायला आपण करूया. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, हो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो अभंग आहे, अभंगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे की हा जो अभंग आहे ना, हा 3 चरणाचा आहे. पण ह्या तिन्ही चरणामध्ये तुकोबाराय महाराजांनी काय मांडणी केली, तर ती मांडणी केली आहे भक्तीची. का जे काही भक्ती प्रेम सुख आहे ना, ते दुर्लभ कसं आहे याची मांडणी केली. त्याचा एक सिद्धांत आहे. मूळ सिद्धांत तुम्ही पण लक्षात ठेवा. मी कीर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा बोलत जातो ना, पण माझ्या केंद्रस्थानी जो मुद्दा आहे तो तुम्ही कीर्तन संपेपर्यंत लक्षात ठेवा की माझा मुद्दा काय आहे की भक्ती प्रेम सुख हे दुर्लभ आहे. आणि ते कसं आहे त्याच्या अनुषंगाने केलेले जे युक्तिवाद आहे, त्यासाठी पुराणांमधल्या ज्ञानेश्वरी गाथा किंवा भागवत, रामायण, महाभारत किंवा इतर काही भारतीय संस्कृतीतील किंवा पाश्चात्य दृष्टिकोनातून आपल्याला जे जे योग्य वाटेल त्याची जी दृष्टांत प्रमाणे येत जातील, पण ती सगळी काही आपल्या त्या सिद्धांतापर्यंत नेणारेच आहे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो. आता काय माहित आहे का, भक्ती ही दुर्लभ मानली गेलेली आहे. खरं म्हणजे भक्ती तुम्ही करतो, भक्ती आपणही करतो, भक्ती संतांनी केली, भक्ती जीवनमुक्त वगैरे ही जी लोक आहेत ना, ही ते भक्तीपासून थोडीशी बाजूला असतात. परंतु भक्ती ही अनेकांनी केली. भक्ती करणारे अनेक ऋषी आहेत, जपी आहेत, तपी आहेत, अजून काय साधू महंत आहेत, बरीच जण आहे. आपण सुद्धा भक्ती करतो. परंतु एक सुभाषित आहे बरं का, एक सुभाषितकार असं सांगतात की भक्ती आपणही करतो, पण आपण जी भक्ती करतो ना ती गतानुगतिक भक्ती आहे. म्हणजे आपण करणाऱ्या भक्तीला देवाला मान्य आहे की नाही, ती कदाचित लोकमान्य असू शकेल. आपण जी भक्ती करतो ती लोकमान्य असू शकेल, पण ती देवमान्य आहे की नाही, ती ईशमान्य आहे की नाही, हा मात्र प्रश्न आहे. हे लक्षात ठेवा. भक्ती करतो आपण, पण सुभाषितकार सांगतात गतानुगतिको लोका न लोक पारमार्थिका वालुकालिंग मात्रेन गतम्य ताम्रभाजनम. काय म्हटलंय? गतानुगतिको लोका न लोक पारमार्थिका गतम्य ताम्रभाजनम. काय म्हणतात ते की आपली जी भक्ती ना, म्हणजे आजचा माणूस भक्ती करतो खरा, पण काय करतो, त्या भक्तीचं फक्त आणि फक्त अवडंबर करतो आहे, धांबिकता मिरवतो आहे, जेणेकरून ती भक्ती ईश्वराला मान्य होईल का नाही. म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पापना पुण्य आहे की नाही, तशा पद्धतीचं आहे. आमची भक्ती आहे, पण ते पाप आहे का पुण्य आहे तेच कळत नाही. नेमकं आमचं चाललंय काय तेच कळत नाही. अशा पद्धतीने आपली गतानुगतिक भक्ती आहे. काही भक्ती आपण अशी करतो ना, का ती फक्त चालली, मग पिछे से आया ना आगे ढकल दिया, अशी पद्धतीची भक्ती चालली. आपल्याला अजून माहीत नाही देवाला नारळ का फोडायचं, अगरबत्त्या लावायच्या का न लावायच्या, धूप जाळायचा का न जाळायचा, काय करायचं, कशा पद्धतीने भक्ती करायची, देव नाण्याची नेमकी पद्धत कशी आहे, काय कसं आहे, लय बारीक सारीक नियम आहे. पण एवढे माहीत कुणाला आहे? आपण फक्त काय पिछे से आया आगे ढकल दिया, पुढे चाललंय, फक्त चाललंय. गतानुगती गतानुगती. कसं गतानुगती? आता ही वटसावित्री पौर्णिमा झाली बघा, काय झालं, काही महिलांचा ग्रुप निघाला पौर्णिमेला, ताटं वगैरे त्या दिवशी दूध मलाईची साडी घालून वगैरे बरंचसं नटून थटून जातात महिला. कशासाठी? वडाची पूजा करण्यासाठी. आणि मग ते वडाची पूजा करायला सगळ्या महिला निघाल्या आपल्या. आता काही याच वर्षी लग्न झालेलं काही त्या गावामध्ये मुली होत्या. मग त्या मुलींना माहीत नाही आता कसं पूजा असते, काय असते, त्याची पद्धत नेमकी काय, रीतिरिवाज काय माहीत नाही. आणि म्हणून मग एक बाई होती 40-45 वयाची, ती म्हणते मी आहे ना, तुम्हाला काय करायचं, माझ्या संग चला, ताट तांबे घ्या, सगळी पूजेचं साहित्य घ्या, दोरा घ्या आणि चला. आणि गेल्यात ते सगळ्या 7-8-10 मुली होत्या पाठीमागे. त्या मुली नवीनच लग्न झालेलं, पहिलीच त्यांची वटसावित्री पौर्णिमा, आणि ही बाई सगळ्यांच्या पुढे. आता जी बाई सगळ्यांच्या पुढे होती ना, तिला आता सगळ्या महिलांच्या हातामध्ये एका हातात पूजेचं ताट आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तांब्या आहे. तिच्या पाठीला आली खाज. त्या बाईच्या जी मुकडदमीन होती ती म्हणली मी वड कसा पुजायचा ते शिकवते तुम्हाला. तिच्या पाठीला आली खाज. मग खाज आली, पण हात गुंतले पूजेच्या साहित्यात. मग करायचं काय म्हणून तिनं डोकं लावलं. काय, तिथे एक इलेक्ट्रिकचा पोल होता, तिने पोलालाच अशी पाड घासली आणि पुढे गेली वड पुजायला. वडक गेली.
पण त्या मागून येणाऱ्या 7-8 जणी होत्या, त्यांना वाटलं वड पुजायच्या आधी हा विधी असावा. अख्ख्या बाया त्या पोलाला, बरी झाली चिटकली नाही एखादी. मग तर मला सांगा काही गरज आहे का? काहीच गरज नव्हती. पण काय झालं, यालाच म्हणतात शास्त्रकारांनी म्हटलं ही भक्ती म्हणजे कोणती भक्ती आहे? गतानुगतिक भक्ती. हिलाच म्हटलंय गतानुगतिक लोका न लोक पारमार्थिका. कारण माणसं परमार्थ करतात, माणसं भक्ती करतात, पण ते भक्त नाही. परमार्थ करतात पण पारमार्थिक नाही. अशा पद्धतीची ही भक्ती सुरू आहे. आणि म्हणून अशी ही गतानुगतिक भक्ती म्हणजे काय, कशी पद्धतीची भक्ती आहे म्हणजे का, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत. येथे पावे तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत तातडीची. तेथे पाय तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तेथे पाया विना भिंत. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, पुढे काय, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. आज मला सांगा, ज्या घराला पाया आहे त्याला एक आयुष्य आहे, त्या इमारतीला आयुष्य आहे. पायाच घेतला नाही, डायरेक्ट इमारत जर बांधली तर इमारत किती वर्ष टिकल? मी तर म्हणतो घरभरणीच्या आधी पडाय बस. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय पाहिजे, कुठली इमारत बांधायची तर तिला पाया भक्कम असावा लागतो की नाही? मग तो पाया भक्कम केला पाहिजे. कुठला इंजिनियर काय करतो, पाया पक्का करतो तेव्हा इमारत. मग तो एकदा पाया भक्कम असेल तर त्याच्यावर तुम्ही 52 मजले चढवा, नाही तर 101 मजले चढवा, काही होत नाही. पण भक्कम काय पाहिजे, पाया भक्कम पाहिजे. आपली भक्ती अशी, तिला शेंडाई नाही बुडूकही नाही. काय चाललंय आपल्यालाही कळत नाही, कुठल्याच गाथेत नाही, काही नाही, काही नाही. अशा पद्धतीची भक्ती. आणि ही भक्ती मग म्हणूनच म्हटलं ना, ती कदाचित लोकमान्य असेल, समाजमान्य असेल, पण ती भक्ती खरोखरच ईशमान्य आहे की नाही हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महाराष्ट्रामधले थोर पक्षी निरीक्षक अनेक वन अधिकारी होऊन गेले. महाराष्ट्रातले एक थोर साहित्यिक आणि लेखक पण होते, ते मारुतराव चितमपल्ली असं त्यांचं नाव आहे. शाळेमध्ये मुलांना त्यांच्यावरती खंड्या नावाचा धडा पण होता. पक्ष्यांविषयीचा त्यांचा माहिती लेख धडे असतात. आम्हाला सुद्धा एक धडा होता त्यांचा. 11वी-12वीला पण धडा होता, 9वीला होता, 7वीला होता, मला वाटतं 4थीला का 5वीला पण होता. ते मारुतराव आत्ता वारले यावर्षी. तर त्या मारुतराव चितमपल्लींच्या आयुष्यातली एक घटना आहे. ती वन अधिकारी होते. त्यांची एका ठिकाणी बदली झाली. बदली झाल्यानंतर ते जेव्हा नोकरीला गेले तर तिथे गेल्यानंतर तिथल्या शिपायाने गेस्ट हाऊसला ते सगळं सामान असतं, गेस्ट हाऊसला राहायचं असतं, ते सगळं सामान आपला प्रपंच मारुतरावांनी टाकला. ते एकटेच होते. पण ते म्हणे मी आता त्या गेस्ट हाऊसला गेलो म्हणजे आम्ही राहत असतो, एक खोली मिळत असते आणि तिथे आम्ही राहत असतो. मग ते मी गेलो, सामान वगैरे टाकलं. पण तिथल्या शिपायाने मला सांगितलं, तो जे क्रेटेकर होता तिथला, त्याने सांगितलं का ही जागा काही चांगली नाही. म्हणे काय, म्हणे इथं रात्री 12 वाजता एका बाईच्या घुंगरांचा आवाज येतो. इथं अनेक अधिकाऱ्यांचे BP हाय झालेले, अनेक अधिकारी बदल्या करून गेलेले, 8 दिवस सुद्धा या ठिकाणी थांबलेले नाही. तुम्ही पण थांबू नका. इथं बाईच्या घुंगराचा आवाज येतो आणि ती बाई भूत आहेत, भूत. ती बाई म्हणजे काय, अशी बाई नाही, भूताचं घुंगरू आहे. घुंगरू नुसतं वाजतं, दिसत नाही, पण कदाचित काही धोका होऊ शकतो, तुम्ही इथं थांबू नका. मारुतराव लिहितात का म्हणून मी काय केलं, त्या शिपायाच्या जिथे तो रूमवर राहायचा त्या रूमवर 8 दिवस राहिलो.
पण मागून असं वाटलं की किती दिवस आपण त्याच्याकडे राहायचं, त्यापेक्षा आपल्याच खोलीमध्ये आपण राहू, बघूया काय असेल खरोखर. ते तर म्हणतात मी काय अंधश्रद्धा वगैरे याचा भूताभित काही मानत नाही, बघूया काय होतं. म्हणून मारुतरावांनी काय केलं, परत आपला जिथे बिछाना टाकला होता ती अशी भली मोठी रूम होती. तिला पूर्वीच्या काळी ते कौलारू काम होतं, कौलारू होतं, त्याला ती सागाची लाकडं लावलेली होती आणि ती मोठी खोली. त्याच्यामध्ये मारुतराव एकटेच रात्री जेवण खावण करून झोपले आणि ते म्हटले की जाऊ दे आता काय व्हायचं ते होऊ, पण निदान शहानिशा तर होईल, नेमका काय प्रकार आहे, खरोखरच भूत आहे, घुंगरांचा आवाज येतोय आणि खरोखरच इथे नाचगाणं होतंय का काय, किंवा ते आपल्या जीवाला काही धोका उत्पन्न करतंय का काय, बघूया तरी. म्हणून मारुतराव त्या दिवशी झोपले आणि ते म्हणतात मी झोपल्यानंतर त्या शिपायाचं मात्र खरं निघालं. बरोबर रात्री 12:30च्या पुढे घुंगरांचा छम 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 असा आवाज यायला लागला आणि जेव्हा तो आवाज यायला लागला मारुतराव म्हणले दावहंत्य रव एकाच दिवशी येतं का काय, आता काही खरं नाही, आता नाही जगत म्हटले. शिपायाचं ऐकायला लागत होतं, आपण उगाच आडवान्सपणा केला, आता काय आपलं काही खरं नाही, जर ही बाई बोकंडी बसली तर आता काय जगत नाही म्हणले, आता काय खरं नाही. बरं पळायचं कसं काय, ते मारुतराव म्हणतात मी कॉटवर झोपलेलो होतो, त्याच्या खाली घुसलो मी, मला वाटलं आता निदान वरती दिसणार तरी नाही, आणि खाली घुसलो आणि बघतोय तो घुंगरांचा आवाज असा खालून छम 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 असा वर 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 फॅने थोडं जपून जाय बाबाचे बोट. आमच्याकडे गेलो होतं रेल्वे स्टेशन, रेल्वेच्याच फॅनमध्ये बोटं गेली होती एक जणाची. बरं ज्याची गेली का, बरं ते गेली तर तो असा हात धरून बसला होता, त्याच्या शेजारचा म्हणजे कत काय गेलेले, ते थोडं बोबडं होतं बोला, कत काय गेलेले त्या नाही दिला घालून, दोघं अशा हात धरून बसले. बरं डब्याच्या बाहेर पडले, पोलिसांनी धरलं, पोलीस म्हणे मध्ये कोणाचा खून केला का काय, सगळं रक्त दिसतंय म्हणे, म्हणजे झटे एक नाही. पण तुम्हाला सांगतो घुंगरांचा आवाज जेव्हा असा वर 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 येऊ लागला आणि तो असा त्या आढ्याला आवाज यायला लागला छम छम, आणि ते कॉट खालून थोडंसं आपली डोळे विस्पारून ते बघतायत. त्यांना वाटलं आता ह्या आवाज येतो तर आवाजाच्या दिशेने आपण चाऊल तर घ्यावी, निदान भूताचं दर्शन होतंय का काय बघावं. तर तुम्हाला सांगतो मारुतराव म्हणतात तिथे भूत नव्हतं, काहीच नव्हतं. तो जो घुंगरांचा आवाज होता ना, तर एक मुंगूस होतं आणि त्या मुंगसाच्या गळ्यात कोणातरी घुंगरं घातलेले होते आणि ते मुंगूस साऱ्या रात धिंगाणा घालायचं, साऱ्या रात पळत हिंडायचा आणि त्याची कोणीच शहानिशा केली नाही. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांचे BP हाय झाले, कोणाला हार्ट अटॅक आले, कोणीही बदल्या करून घेतला. मग आता मला सांगा, खरं कारण बाजूला राहिलं पण आपण करतो ते कारण वेगळं आहे. म्हणजे तसंच आहे भक्तीचं सुद्धा, आपण जे करतो ना ही भक्ती वेगळी आणि शास्त्राने जी सांगितली ती भक्ती वेगळी. आता आपण काय करतो, मसुबाला बोकड कापतो, मसुबाला किंवा काही लोक म्हणतात यज्ञ जर सफल करायचा असेल ना तर यज्ञात पशुचा बळी दिला पाहिजे. अहो परंतु आम्हाला ते नाही सांगितलं. मसुबाला बकरू कापायचं म्हणजे कोणतं बकरू कापायचं, गाथा एकदा उघडा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबराय म्हणतात अरे हे 4 पायाचा बोकड नाही मारायचा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, कामक्रोध बकरा मारा, हे पुजार खुमाईच्या वरा, पुजार खुमाईच्या वरा, पुजार खुमाईच्या वरा, पुजार खुमाईच्या वरा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा. हे बुजार कुमाई जवरा, बुजार कुमाई जवरा, बुजार कुमाई जवरा, बुजार कुमाई जवरा, कामक्रोध बकरा मारा, कामक्रोध बकरा मारा, महाराजांनी प्रमाण दिला का तुकोबराय म्हणतात अरे हे 4 पायाचे बोकड आणि कोंबडे मारून तुम्हाला काही फरक पडणार. लोक उगाच म्हणतात मसुबानं माय पाय धरले, आता मसुबाला तेवढंच तोच पायांचं काम आहे का, तेवढंच कशाला पाय धरील आणि कसलं काय, काही नाही.
आपलं कर्म आपण आपल्या शरीराला कॅल्शियम कमी पडलंय वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघा. देव पाय धरीत नाही, काहीच नाही. कशाला तो पाय धरीन? पाय तुम्ही त्याचे धरले पाहिजे. देवाचे पाय आपण धरले पाहिजे. देव कशाला आपले पाय धरी? उगाचच काहीतरी असे बरेच. आता श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बघा ना, काही लोक दाढी वाढवतात, बरोबर. आता तसा काही नियम नाही दाढी वाढवली पाहिजे, श्रावणामध्ये दाढीच नाही केली पाहिजे असा नियम नाही. तो नियम कसा पडला? आपल्याकडे काय माहिती आहे का, एक म्हण आहे बघा, शास्त्रात रूढी बलियसी असं म्हटलं जातं. शास्त्रात रूढी बलियसी म्हणजे शास्त्राच्या नियमापेक्षा कधी कधी रूढी बलवान असते. जी रूढ पडली ना, शास्त्र वेगळं बोलतं. शास्त्राला सिद्धांत मांडायचा आहे तो वेगळा. तुमच्या जीवन विकासासाठी त्यांना जे पेरायचं आहे ते पेरणं, त्यांच्याजवळ असलेलं बीज हे वेगळं असतं. पण तुम्ही समजून घेताना ते वेगळ्या पद्धतीने स्वीकारतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सावळा गोंधळ निर्माण होतो. हे लक्षात ठेवा. नाही तर आता श्रावणामध्ये कसं आहे, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाचा महिना. भगवंतासाठी आपण तो दिवस तो महिना द्यायचा असतो. आणि त्या महिन्यामध्ये तुम्ही इतकं काम केलं पाहिजे का तुम्हाला स्वयंपाकाला आणि दाढी वगैरे या ज्या शुल्लक गोष्टी याला सुद्धा तुम्ही वेळ नाही दिला पाहिजे. हे लक्षात ठेवा. कारण तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, मी आयुष्यभर व्रत पाळत आलोय, मी आयुष्यभर भगवंताचंच काम केलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण केलं आहे. ते तर असं म्हणतात, आपल्याला शिंक येते की नाही, आळस येतो की नाही, कंटाळा येतो की नाही, खोकला येतो की नाही. मग आपल्याला खोकला येतो, पण खोकताना आपला जेवढा वेळ जातो ना, तुकाराम महाराज म्हणतात, माझा शिंक जांभळी खोकला दिल्यानंतर सुद्धा इतका वेळ वाया गेला, इतका वेळ हे वाया गेला इतका वेळ, वाया गेला इतका वेळ. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, वाया गेला. वा. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. ते म्हणतात मी शिंकलो, जांभळी दिली, तो सुद्धा काय झाला, माझा वेळ वाया गेला. म्हणजे तो किती वेळ असतो, शिंक द्यायची जांभळी द्यायची म्हणली किती तास लागतो. बाबाला इकडं पाऊस तो बाया जांभळे देऊन मोकळ्या म्हणजे कळून सुद्धा देते नाही. बरोबर आहे का? आम्हाला वर्गातला अनुभव आहे. मुलांना कंटाळा आलेला, सर फळ्या का फिरले का इकडं पण जांभळ्या देऊन बोटं मोडून मोकळे आहे की नाही. पुन्हा सर इकडे फिरले का पोरं ताईट ना ताईट, जसं काही क्या हुवाच नाही आहे की नाही, अशा पद्धतीनं. परंतु तुकोबाराय म्हणता, अहो जांभळी दिली ना, तिचा वेळ तरी किती, अहो कितीतरी क्षण लागतात त्याला. फक्त किती काय जांभळी द्यायला किती वेळ लागतो, खोकायला किती वेळ लागतो. खोकला काय असा 8-8 दिवस माणूस एकदा सुरुवात झालं खोकतच राहतो का? खोकला येतो माणसाला. समजा एखाद्या माणसाला तो खोकल्याचा आजार असेल तर खोकू शकतो तो, पण मग खोकल्याचं जी वेळ आहे ती वेळ नेमकी किती आहे? थोडी वेळ आहे ना. खोकायला काही जास्त वेळ लागत नाही, जांभळी द्यायला जास्त वेळ लागत नाही. शिंक आली तर माणूस अगदी काही क्षणात शिंक देऊन मोकळा होतो. पण तुकोबाराय म्हणतात, माझा तेवढा सुद्धा वेळ वाया गेला नाही का. मग मला सांगा, जर तुकाराम महाराज म्हणतात माझा तेवढा वेळ वाया गेला, तर मग हा श्रावण महिन्याचा नियम असा तयार झाला की जर तुम्ही आयुष्यभर किंवा वर्षभर नाही तुम्हाला देवासाठी वेळ देता येत, पण श्रावण महिन्यामध्ये देवासाठी वेळ काढा आणि त्या काळामध्ये तुम्ही स्वयंपाक करायला जो काही 1-2 तास लागतात तो वेळ वाचवा. दाढी कटिंग करायला तुम्ही जे काही 5-10 मिनटं देतात ते सुद्धा वाचवा. आणि मग तुम्ही काय करा, आता शेतकरी वर्गामध्ये, कृषीप्रधान भारतामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये सगळे पीक पाणी निंदण्या खुरपण्या झालेल्या असतात. थोडासा संततधार असा पाऊस पडत असतो आणि अशा काळामध्ये शेतीमध्ये सुद्धा काही फारसं काम करता येत नाही त्या संततधार पावसामुळे. म्हणून त्या काळामध्ये मग तुम्ही तो सगळा वेळ कुठे द्या, देवासाठी द्या. आता हे राहिलं बाजूला, लोक नुसते उपवासच धरायला सुरुवात केली. बरं धरी नका जाय ना, पण मग काही आहे का नामस्मरण, आहे का काही नित्यनियम? काही नाही. धरायचे म्हणून धरायचे, काही नाही, काहीच नाही करायचं.
पण मग फक्त दाढ्या राखून ठेवल्यात. बाकी काही कुठलं नामस्मरण नाही, कुठल्या देवाला कुठे अभिषेक नाही, काही नाही. म्हणजे याचा अर्थ काय का आम्ही काय केलंय, शास्त्र बाजूला ठेवलं आणि नको त्या गोष्टी फक्त धरून ठेवल्या. म्हणजे यालाच म्हणतात शास्त्रात रूढी बली आहे. आता गायनामध्ये तुम्ही पण बघा ना, भैरवीचं शास्त्र असं आहे, भैरवी हा राग कधी गायला जातो, तर भैरवी हा पहाटेचा राग आहे. आपण म्हणतो कधी, कुठल्याही भजनाची किंवा कीर्तनाचा जी एंडिंग असते, समारोप असतो, त्यावेळेला आपण काय करत असतो, त्या भैरवी राग म्हणत असतो. पण भैरवीची वेळ कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट करताना भैरवीनं करावा असा नियम नाही, हे पुन्हा लक्षात ठेवा. कुठल्याही भजनाचा, सांगीतिक महोत्सवाचा समारोप करताना भैरवी गावी हा नियम नाही, ही रूढी पडली. आता ही रूढी कशी पडली, तर जुन्या काळामध्ये भजन जे चालायचं किंवा जे मोठमोठे शास्त्रीय गायक होते ना, ते गायक एकदा रात्री समजा 9ला जेवण वगैरे करून गायनाला सुरुवात केली, बैठक बसली का ती पहाटपर्यंत चालायची. आणि मग ती लोक म्हणायची आता भजन थांबवायचं आहे, पण पहाट झालेली, मग आपण भैरवी म्हणू, कारण तो पहाटेचा राग आहे. पण तीच पद्धत प्रत्येक भजन पहाटे संपायचं आणि भजनाच्या मग पहाटेचा राग म्हणून भैरवी गायली जायची. मग पद्धत तीच पडली. मग 11ला जरी भजन संपलं तरी भैरवी यायलाच लागली. 9ला जरी कीर्तन आटोपलं तरी भैरवी मग येऊच लागली. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आता मी हे जे सगळं सांगतो ना, याला म्हणतात शास्त्रात रूढी बली अशी. म्हणजे काही ठिकाणी शास्त्र अजिबात नाही, पण रूढ म्हणून ते पाळलं जातं. आणि त्या रूढी जर चांगल्या असतील ना, तर त्या नेहमी ठेवल्या पाहिजे पुढे. आता मला सांगा, लग्नामध्ये सुद्धा मामा उभा करतात की नाही, नवरदेवाच्या आणि नवरीच्या पाठीमागे. आता मामा उभ्या करण्याची ही पद्धत का पडली, तर ती पद्धत अशी, पूर्वी बालविवाह व्हायचे, नवरदेव लहान असायचा, नवरी लहान असायची. मग ते उभे केल्यावर ते काय मंगलाष्टक होस, तर उभे राहतील का? हां, ते पळून जातील, वाकडेच बसतील, बसूनच घेतील. मग त्याच्यामुळं त्या पोरांना निदान धरून ठेवलं पाहिजे विधी असतो. म्हणून मग कोण उभं राहील, तर वडील काय उभं राहू शकत नाही. त्यांच्या मागं ते पाहुणे सोयरे वगैरे गणगोत फार धावपळ असते. आईच्या मागं धावपळ असते. बाय बाय बाय, आई काय साधी नटलेली असते का? ती नतन वगैरे आणि बाय 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 बाय, चहा प्यायचा म्हणला तरी बशीनं असं ती नत मग अशी करायची, मग झटका हाणायचा. ते खूप अवघड असतं. मग वेळ कोणाला आहे? आणि त्या काळामध्ये म्हणजे आत्ताही मुलांचा लाड करणारं फक्त एकच नातं आहे, त्याचं काय नाव आहे? मामा. मामा असा आहे, तुम्ही शब्दांचा खेळ समजून घ्या. मा म्हणजे आई, बरं का? म्हणजे जी प्रेम देते ना, ती मा असते, आई असते. म्हणून हिंदीमध्ये मा शब्द आहे. परंतु इथे आईच्या डबल जिथं प्रेम करतं ना, तो म्हणजे मामा असतो. म्हणून मा डबल आहे, हे लक्षात ठेवा. मा डबल का आला? मामा शब्द आपल्या मराठीमध्ये कोणतेही शब्द कसेही तयार झालेले नाही, त्याला उत्पत्ती शास्त्र आहे, त्याच्यासाठी नियम आहे. कुठलाही शब्द कसाही तयार झालेला नाही, त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, त्याच्या पाठीमागे इतिहास आहे, त्याच्या पाठीमागे लॉजिक आहे, या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून ते शब्द तयार झाले. मामा शब्द कसा तयार झाला? आईपेक्षाही जास्त प्रेम करतो तो मामा असतो. आणि मग मामा हा मुलांचा सगळ्यांचा लाडका. मग ऐकन कोण? ते पोरं धरून ठेवायला मामाच ऐकल, म्हणून मामा लग्नात आला. नाही तर मामाचं काही काम नाही तसं पाहायला गेलं तर. आता एक मामा तर मी असा पाहिला, एकदम लुतुळा, त्याच्यात तो पिलेला, पाऊण वाजला तरी मामाचा तपास नाही. तिकून ते ब्राह्मण काका ओरडतायत माईकवरून जोराजोरात, मुलीचे मामा मुलीला घेऊन या, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. मग कोणीतरी शोधत, अरे मामा कुठे, मामा कुठे? मामा पिऊन पडलेले कुठंतरी. मग तो आणला मामा, उचलून आणला, त्या पोरीला उचलायला लावला. ती पोर उचलली, मंडपाजवळ गेला, खोट्याला टाकला आणि पोर घेऊनच पडला. काही नाही. मी तर नेहमी सांगत असतो की आत्ता काय आहे, आता लहान मुलं राहिले नाही, मोठ्या माणसांची म्हणजे आता मोठी झाली, इतकी मोठी झाली का मरायला 14च वर्ष राहिली तेव्हा लग्न होतात आता, एवढं. आणि आता काय मामा मागे उभा केलाच पाहिजे असं काय नाही, त्याचं काही शास्त्र नाही, पण त्या रूढी पडत गेल्या पुढे पुढे, हे लक्षात ठेवा. आणि त्या रूढी पडत गेल्या. आता ज्या जुन्या पद्धती होत्या त्या अशा पद्धतीने आकार घेत येतात. परंतु मला सांगायचं काय आहे का भक्तीच्या बाबतीत असं व्हायला नको.
की एखादी गोष्ट आपण गतानुगतिक करत आलो पण तिच्यामधलं मर्म काय आहे ते मर्म जर जाणून घेतलं नाही. आता याच सुभाषितामध्ये एक जो दृष्टांत दिला तो दृष्टांत काय सांगतो, गतानुगतिक लोकन लोक पारमार्थिका वालुकालिंग मात्रेन गतम्य ताम्रभाजनम. याच्यामध्ये एक दृष्टांत आहे गतम्य ताम्रभाजनमचा. कसा तर पूर्वीच्या काळी एक ब्राह्मण काका होते. पूर्वी प्रत्येक गावामध्ये एक ब्राह्मण असायचं, ब्राह्मणाचं घर असायचं आणि ते ब्राह्मण, आता कॅलेंडर नव्हते, घड्याळ नव्हते, काय नव्हतं, आमुषा कधी, पौर्णिमा कधी, संक्रांत कधी, एकादशी कधी, अडाणी निरक्षर लोक होते त्यांना माहीत नसायचं. मग त्या गावातले ब्राह्मण काका पंचांग पाहून जे सांगतील ते सगळं ठरायचं. म्हणजे त्या काळामध्ये असं होतं, नाईट होईल त्या मिशा आणि बामन सांगल ती दिशा. काकांनी सगळ्या गावात सांगितलं का उद्या सूर्यग्रहण लागणार आहे, कोणी कापू नका, चिरू नका, सूर्याकडे बघू नका, मध्यान्नाचा काळ आहे, सगळ्यांनी घरातच बसा, बाहेर जाऊ नका. सूर्याच्या त्या प्रकाशाचा कदाचित आपल्या जीवनावरती, शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो, प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सगळ्यांनी दारं लावा, घरातच बसा, नामजप करा आणि ग्रहण सुटल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच सगळ्यांनी बाहेर पडा, पण कोणीही विपरीतपणा करू नका. ब्राह्मणांनी सांगितलं आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ग्रहण सुरू झालं, ब्राह्मण काका आपले घरामध्ये नामजप करत बसले आणि सगळ्या गावातली लोक, त्या गल्लीतले लोक सगळ्यांनी दारं खिडक्या लावून घेतल्या. सूर्याकडे बघायचं नाही, चिरायचं नाही, काही करायचं नाही, अगदी व्यवस्थित बसायचं. सगळी माणसं नामस्मरणामध्ये दंग झाली, सगळे नामस्मरण करायला लागली आणि नामस्मरण करता करता बराचसा काळ गेला. दुपार झाली, 2:30-3 वाजले, ग्रहण सुटलं. आता ग्रहण सुटल्यावर पण लोकांना माहीत नाही, घड्याळ नाही, पंचांग नाही, कधी ग्रहण सुटतं माहीत नाही, मोबाईलला येत नाही, काहीच नाही. मग त्यांचं सगळ्यांचं लक्ष ब्राह्मण काकाच्या दाराकडे. दार जेव्हा उघडलं जाईल त्यावेळेला ग्रहण सुटलं असं सगळ्यांना मान्यता होती. आणि 2:30 वाजता ग्रहण सुटलं आणि ब्राह्मण काकांना वाटलं आता आपण शुद्ध व्हायला गंगेवर गेलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे, जो काही विधी येतो केला पाहिजे. म्हणून ब्राह्मण काकांनी आपलं कवाड उघडलं, पूजेचं साहित्य पंचा खांद्यावर टाकला, पूजेचं साहित्य हातात घेतलं आणि ते गंगेकडं निघाल्यानंतर बाकीच्यांना वाटलं ग्रहण सुटलं. ब्राह्मण काका ज्या अर्थी घराच्या बाहेर पडले त्या अर्थी ग्रहण सुटलं. आता आपणही घराबाहेर पडायला काही हरकत नाही. मग सगळे घराबाहेर पडले. आता बरीच माणसं घराबाहेर आली. मग त्यांना वाटलं आता ब्राह्मण काका कुठं चालले, गंगेवर चालले स्नानासाठी, मग आपणही जाऊ, आपणही शुद्ध होऊ. तेही निघाले. ब्राह्मण काका सगळ्यांच्या पुढे गेले. गंगेचं भलं मोठं विस्तीर्ण पात्र होतं, तिथे काही गायी चरत होत्या, पूजेचं काही साहित्य हातामध्ये होतं. त्यांनी पंचा किनाऱ्यावरती टाकला आणि त्यांना वाटलं आता हे पूजेचं साहित्य हे जर आपण असं ओपन ठेवलं, उघडं ठेवलं तर या गायी त्याचा सगळा नासधूस करतील. म्हणून ब्राह्मण काकांनी ते केळीचं पान होतं, त्या केळीच्या पानात सगळं पूजेचं साहित्य, दिवा वगैरे काय असेल ते सगळं गुंडाळलं आणि त्या वाळू होती ती वाळू बाजूला केली, एवढा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात ते सामान टाकलं आणि पुन्हा बुजवून दिलं. ते बुजवल्यानंतर त्यांना असं वाटलं, त्यांच्या लक्षात आलं, हुशार होते ते, त्यांना वाटलं की सगळ्या वाळू पसरलेली, आपण आंघोळ करून आल्यानंतर नेमकं आपलं साहित्य कुठे पुरलंय हे आपल्याला कळणार कसं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या जागेवर वरती वाळूची एक छोटीशी पिंड काढली आणि ते आंघोळीला निघून गेले. मागून हे बाकीचे आले, तिन्ही ती पिंड पाहिली. ते म्हणले रामभाऊ, तर ब्राह्मण काकाने पिंड काढलेले. मग रामभाऊ म्हणला इदी असल. त्यांना काय माहिती काय नेमकं, ब्राह्मण काकांचा उद्देश वेगळा होता, पण यांना वाटलं हा पिंड काढण्याचा काहीतरी विधी असला पाहिजे. त्या रामभाऊना लगेच ब्राह्मण काकाच्या शेजारी पिंड, रामभाऊच्या शेजारी महादूची पिंड, महादूच्या शेजारी भास्कर काकाची पिंड, भास्कर काकाच्या शेजारी त्र्यंबक काकाची पिंड, अख्ख्या गावाच्या पिंडी. आणि जेव्हा ब्राह्मण काका आंघोळ करून बाहेर येऊन बघतात तर त्यांना पिंडीच पिंडी दिसू लागल्या. ते म्हटले एका पिंडीच्या एवढ्या पिंडी झाल्याच कशा. आता मला सांगा, ब्राह्मण काकाची मग नंतर काय झाली, त्यांना स्वतःची लपवलेली दडवलेली वस्तूच काही सापडे ना. मग आता मला सांगा, या दृष्टांतातून एकच घ्यायचं की ब्राह्मण काकांनी पिंड केली, तो विधी होता का, विधीचा तो भाग होता का, ग्रहण काळ सुटल्यानंतर असं काही करावं असा काही विधी आहे का, नाही. त्यांनी त्यांच्या सोयीसाठी तसं करून ठेवलं, पण बाकीच्या लोकांना त्या गोष्टीतलं मर्मज्ञान नसल्यामुळे त्यांनी मात्र काय केलं, त्या गोष्टीपासून ते बाजूला
बाजूला गेले आणि त्यांनी नको त्या पिंडी करून ठेवल्या. मग तुमचं आणि आमचं सुद्धा असंच झालं की तुम्ही जी भक्ती करतो, आम्ही जी भक्ती करतो, ही भक्ती म्हणजे नुसता जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत अशा पद्धतीची भक्ती झालेली आहे. आणि ही भक्ती परमेश्वराला कधीही मंजूर होणार नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून भक्ती जर करायची असेल तर भक्ती काय अशी साधारण नाहीये. तुकोबाराय म्हणतात का भक्ती ही आमची भक्ती अशी नाही. तुकोबाराय तर म्हणतात भक्ती आम्ही करतो, पण भक्ती आम्ही उद्वेग सांडून करतो. ते म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. बाबा संग सुखयाचे, बाबा संग सुखयाचे, सुख झाले आम्हा धरिता याचा संग, सुख झाले आम्हा धरिता याचा संग, सुख झाले आम्हा धरिता याचा संग, सुख झाले आम्हा धरिता याचा संग. आता तुम्हाला सामान्य माणसाची आणि संतांची किंवा साधू पुरुषांनी, महापुरुषांनी, भक्तांनी केलेली भक्ती आणि तुमच्या आमच्या भक्तीतला भेद लक्षात आला असेल. मग बरीच माणसं म्हणतात मी तर एकादशी करते. बऱ्याच वेळेला महिलांची कंप्लेंट जास्त असते. महिला म्हणतात की बया मी तर सोमवारही धरीते, श्रावणही धरीते, मी तर एकादशी धरीते, तीर्थयात्रेला जाते, कीर्तनात तुळस घेऊन उभी राहते, तरी सुद्धा बाई मा बोंग्या कामून झाला. असं बरेच जण म्हणतात. मी तर एक वारी चुकवीत नाही, मी तर 4 धाम करून आले, आणि शेजारची बाई तर एकादशीला बोंबील खाती, तरी तिच्या माड्या झाल्या, आणि माझं का बरं व्हायना. मग काही बाया म्हणत्या बाया देव खऱ्याचाच नाही बाई. असं नाहीये, देव खऱ्याचाच आहे, देव सत्याचाच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी एखादा आपण भक्ती करत असेल, पण त्या भक्तीचं जर वर्म चुकलं तर त्याचं तिळमात्र पुण्य आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून आपण जे करतो त्याच्यामध्ये बरंच सगळ्यात महत्त्वाचं भक्तीमध्ये काय महत्त्वाचं माहिती आहे का? हेतू महत्त्वाचा आहे. भक्तीत भगवंत काय बघतो माहिती आहे का? तुमची कृती नाही बघत, तुमचा हेतू बघतो. एखाद्या गावामध्ये एखादं तळं बांधून दिलं एखाद्या आमदार खासदाराने, तर आपण म्हणतो खूप चांगलं काम केलं. अहो चांगलं काम आहे, पण तेव्हा कामाचा हेतू पुण्य कधी मिळतं? जर त्यांनी खरोखर या गावात दुष्काळ पडल्यानंतर या गावची फार भयानक परिस्थिती होते, भीषण परिस्थिती होते, म्हणून आपण त्यांना तळं बांधून दिलं पाहिजे. म्हणून जर तळं बांधून दिलं या शुद्ध हेतूने, तर ते पुण्यवानाचं काम आहे, ते पुण्यपदरात पडेल. पण त्याच्या डोक्यात असेल का 29ला आपल्याला उभं राहायचं आहे, मतदान पेटी आपली इकडं मतदान बँक तयार झाली पाहिजे, हे जर डोक्यात असेल तर त्यातला कधीही त्याचं पुण्य मिळत नाही. म्हणून लोक म्हणतात का मी लय भक्तिमार्ग करतो, मी लय देणग्या देतो, मी लय दान धर्म करतो, मग मा उत्कर्ष होईल आणि आमकं होईल. हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही मला सांगा ना, चोराच्या हातामध्ये सुरी दिली, डॉक्टरच्या हातामध्ये सुरी दिली, तर चोराने जर तुम्हाला मध्यरात्री निम्या रस्त्यात अडवलं आणि तुम्हाला तुमच्या पोटामध्ये जर चाकू खुपसला, भुकसला, तर तुमच्या पोटामधून रक्त येतं, आतडे बाहेर येतात, आणि डॉक्टरसुद्धा तुमच्या पोटाला काही जखम झाली, ऑपरेशन करायचं म्हटलं तर तोही सुरी घालून ऑपरेशन करतो. मग आता दोघांची क्रिया सारखीच आहे ना. चोरही पोटाला सुरी लावतो, पोट फाडतो, आणि डॉक्टरही सुरी लावून पोट फाडतो. परंतु याच्यामध्ये कोणाला तुम्ही मार्क द्या, हा व्यवहार विचारतो मी फक्त. अजून भक्तीचं मी पुढे बोलणारच आहे, फक्त व्यवहार विचारतो. याला मार्क कोणाला आहे? डॉक्टरला. त्याचं कारण असं आहे, कृती दोघांची सारखी आहे,
कृतीमध्ये समानता तुम्हाला दिसेल, पण चोराचा चाकू हा तुमचा जीव घेणारा आहे आणि डॉक्टरचा चाकू तुम्हाला जीव देणारा आहे. म्हणून त्यांच्या कृती जरी सारख्या असल्या पण दोघांचा हेतू वेगळा आहे. म्हणून एकाला पाप होतं आणि एकाला पुण्य मिळतं. विठाला हो, हो. म्हणून भक्तीचा उद्देश बघा. आता रावणही भक्ती करत होता ना, रावणानं भक्ती केली नाही का? रावणाने म्हणे 100,000 कमळ व्हायचं, एक कमळ कमी पडलं तर स्वतःचं शिर कमळ वाहून पिंडीवर वाहिलं. दुर्योधनही पूजा करत असेल, सगळीच पूजा करत होती. परंतु हे बघा, आसूर काय पूजा करत नव्हते, आसूर काय देवदेव करत नव्हते असं नाही. रावणासारखी भक्ती आहे का? रावणानं काय भक्ती केली? रावणाने भगवान शिवाला काय प्रसन्न करून घेतलंय, किती भक्ती केली. परंतु या सगळी रावणाची जरी भक्ती आहे, रावणाने साधी गोष्ट नाही आहे. रावणाने काय केलंय? रावणाने 3 पण केले होते. 3 काय साधी गोष्ट आहे? सगळा समुद्र त्याला गोड करायचा होता. प्रतिज्ञा होत्या, 3 प्रतिज्ञा होत्या रावणाच्या. सगळा सागर मी गोड करेल, स्वर्गाला शिडी लावी आणि सोन्याला सुगंध आणेल. हे 3 पण होते, पण रावणाचे पूर्ण नाही झाले. बरं झालं समुद्र गोड नाही झाला. गोड झाला असता तर त्याला काय झालं असतं? त्याच्या पाण्याची वाफ झाली नसती, परिणामी पर्जन्यवृष्टी झाली नसती आणि सगळ्या पृथ्वीवरती पीक पाणी आलं नसतं. म्हणून रावणाचा तो पण खोटा ठरला. दुसरी गोष्ट, त्याला सोन्याला सुगंध आणायचा होता, पण बरं झालं सुगंध आला नाही. जर सोन्याला सुगंध आणला असता ना तर चोरायला सोपं गेलं असतं, आहे की नाही? ज्या बंगल्यातून वास येतो तोच फोडायचा, कशाला दुसरीकडे उगाचच वेळ घालवायचा. आणि स्वर्गाला शिडी लावायचं रावणाला जमलं नाही. ते लई भारी काम झालं. मी तर असं म्हणतो भजण्यासाठी तर लईच भारी झालं. त्याचं कारण असं आहे, रावणानं जर स्वर्गाला शिडी लावली असती तर मला नाही वाटत तुम्हाला ना आम्हाला स्वर्गानं शिडीनं जाता आलं असतं. बेवडेनीच जागा बळकून ठेवली असती आणि शिडी काढून घेतली असते. आपल्याला एसटीत नीट चढून देते नाही. ते म्हणतात महाराजा का मागच्या एसटीने उतरा उतरा, खाली काढून देतात. मग जी माणसं आपल्याला बसमध्ये नीट चढू देत नाही ते स्वर्गात कधी येऊ दिलं असतं. पण लक्षात ठेवा की रावणाचे हे 3 पण होते. त्याने भक्ती केली, पण भक्तीचा हेतू त्याचा काय होता माहिती आहे का? फक्त एकच हेतू होता. काय? की मला माझा स्वार्थ साधला पाहिजे. म्हणून तुम्ही बघा ना, हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली, रावणानेही तपश्चर्या केली, ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, भक्त प्रल्हादाने तपश्चर्या केली. पण असुरांनी केलेल्या तपश्चर्याचं त्यांना मिळालेलं फळ काय? त्यांनी, तुम्ही बघा ना, हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाकडून काय मागितलं? जगाच्या कल्याणासाठी काय मागितलं का हिरण्यकश्यपूनं? रावणानं भगवान शिवाची तपश्चर्या केली, मग जगाच्या कल्याणासाठी तुमचा आमचा परार्थ साधला जाईल, परोपकार होईल असं मागितलं काय त्यांनी देवाकडे? अहो संतांना विचारा. तुकोबारायांना जर देवाने विचारलं का, एक तर ते मागतच नाही, भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणं असं संत म्हणतात. ते तर ते स्वीकारतच नाही, मागतच नाही. आणि मागितलं तर ते काय मागतील? जगाच्या कल्याणासाठी ते मागतात. बस काय ते हे संत आहे काय? त्यांची मागणी काय? मागणी काय? ती काय स्वतःच्या स्वार्थासाठी आहे? नाही. आमच्या पप्प्याला ड्रेस नाही, गुड्डीला कपडे नाही, याच्यासाठी काही मागणी का त्यांची? काही मागणी नाही. संत जे मागता, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायी ना आवडी, हेची माझी सर्व जोडी, काय न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ही काय उदांत मागणी आहे संतांची. लक्षात ठेवा, मागावं तर अशा पद्धतीने मागता आलं पाहिजे. आम्ही मागतो ठकीचं लग्न जमाना आणि गुड्ड्याला पास व्हायना. अरे हे भौतिक गोष्टी आपण देवाकडे मागतो. देवाला कळतं आहे कशासाठी, याच्यामध्ये भक्ती नाही. म्हणून तर मला वारकऱ्यांचं नेहमी हेवा वाटतो. तुम्ही बघा ना, आमचा वारकरी 18 दिवस महिना वारीमध्ये चालतो. तिकडे गर्दी असते म्हणून पांडुरंगाचं दर्शन जरी झालं नाही, चिखलात राहतो, अगदी पाऊस पाण्यामध्ये दिवस कंठतो, मिळेल ते खातो, मिळेल त्या जागेवर झोपतो, मिळेल तिथे काय भोजन कुठली तक्रार नाही. आणि शेवटी पांडुरंगाचं दर्शनासाठी तो गेलाय खरा एवढा महिनाभर चालून, पण पांडुरंगाचं दर्शन जरी झालं नाही तरी पांडुरंगाकडे तक्रार करत नाही. तो काय करतो? कळसाचं दर्शन घेतो आणि पुन्हा येतो आणि आपल्या शेतीवाडीला, आपल्या प्रपंचात गुंग होऊन जातो. हे भक्तीचं खरं प्रतीक आहे, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला एक सांगून जातो, सुधीर महाबळ नावाचे एक ज्यांनी परतवारी केली, आळंदीचं माऊलींची जी परतवारी असते त्यांनी परतवारी पण केली. इकडून जाताना तर वारीच केलीच, पण येताना, आणि फार मोठा माणूस, फार मोठा बिझनेसमॅन. पण ते सुधीर महाबळांची यूट्यूबला सुद्धा मुलाखत उपलब्ध आहे, कधी वेळ मिळाला तर सर्च करा आणि बघा. ते सुधीर महाबळ लिहितात का मी जेव्हा परतवारी करत होतो त्यावेळेचा त्यांचा अनुभव आहे, आणि पंढरपुरातला अगोदर त्यांचा अनुभव सांगतो. ते म्हणतात की भक्ती कशी असते ती मला जिवंत बघायला मिळाले. आहोत या स्त्रिया निरक्षर असन, मी तर अडाणी, लोक म्हणतात बा म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याच्याकडे, त्याच्यासाठी आपण शब्द काय वापरतो, अडाणी शब्द वापरतो. पण अडाणी शब्द नाही, निरक्षर असतील ती लोक, त्यांना अक्षर ओळख नसेल म्हणून त्यांना निरक्षर म्हणा हवं तर, पण ते कधीही अडाणी नसतात. ही लोक फार हुशार असतात. 2 स्त्रिया होतात, ते सुधीर महाबळांचं पुस्तक पण आहे, आणि ते त्या सांगतात मुलाखतीमध्ये का ते म्हणतात की 2 स्त्रिया होत्या, ग्रामीण भागातल्या होत्या, 2 प्रकारचं 2 रंगाचं लुगडं त्यांनी परिधान केलं होतं, केस विस्कटलेले होते, वारीत चालत आल्या होत्या. त्यांना गर्दीमुळे पांडुरंगाचं दर्शन घ्यायला मिळालं नाही, कारण एका स्त्रीची मुलगी बाळंतपणासाठी घरी आलेली होती आणि तिची देखभाल घ्यायला घरी कोणीच नव्हतं. तिला अर्जंट जायचं होतं. ती म्हटली पांडुरंगा मला काही बारी लागायला आणि तुझं दर्शन घ्यायला वेळ नाही. तिथे कटआउट लावलेला होता, मंदिराच्या बाहेर एक कटआउट होता, तिथे पांडुरंगाचा फोटो होता मोठा. तिने त्या पांडुरंगाच्या त्या कटआउटलाच दर्शन घेतलं, आणि ती बाई त्या फोटोशीच बोलते आणि सुधीर महाबळ ऐकतायत. तर ती बाई काय म्हटली, पांडुरंगा यंदा तुझ्या वारीला आले खरे, पण मंदिरात येता नाही आलं, तुझं मुख बघता नाही आलं. पण नाराज होऊ नको पांडुरंगा, माझी लेक बाळंतपणासाठी घरी आली, मला गेलं पाहिजे, तिची देखभाल करायला काळजी घ्यायला कोणीच नाही. मी जाते पांडुरंगा, मला आशीर्वाद दे आणि माझ्या पुरीचं सुखरूप बाळंतपण होऊ दे. एवढं मागितलं आणि ती मागे निघून आली, कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. ही खरी मुरलेली भक्ती आहे. काय मी फार अवघड कीर्तन करत नाही, साधं सोपं तुमच्या व्यवहारातलं सांगतो मी. मुरलेलं आहे. सुधीर महाबळांचं परत एके ठिकाणी पाऊस झाला होता, फार चिखल होता, दुपारची वेळ होती, दुपारच्या भोजनासाठी पालखी थांबली, आणि पालखी थांबल्यानंतर सगळ्यांची भोजनं वगैरे झाली, आणि मी आपला बसलेलो होतो. तर सगळ्या स्त्रिया, सगळी माणसं पालखीचं दर्शन घेऊन आले, माऊलींचं दर्शन घेऊन आले. पण मी चिखल होता, माझ्या पायात, आता ते सर्व्हिसवाली माणसं, उद्योजक माणसं, त्यांच्या पायामध्ये मोजे होते. त्यांना असं वाटलं त्या खूप अंतरावरती पालखी आहे, आणि त्या पालखीकडे जायचं, दर्शन घ्यायचं. मग त्याच्यापेक्षा नेहमीच आपण माऊलीबरोबर चालतो, मग एक दिवस नाही दर्शन घेतलं दुपारच्या वेळेला तर काय बिघडतं. म्हणून ते म्हणतात, कारण मला वाटलं जावं लागणार म्हणजे सॉक्स काढावे लागणार, किंवा सॉक्स घालून गेलं तर चिखलामध्ये खराब होणार, म्हणून मी गेलो नाही. तर ती एक बाई माझ्याजवळ बसलेली होती, ती अडाणी होती कदाचित, निरक्षर म्हणा तिला. पण ती बाई काय म्हटली का हो भाऊजी तुम्ही गेले नाहीत दर्शनाला. ते म्हटले काय नेहमीच घेतो आपण, आता कशाला दुपारचं, आता कारण चिखल आहे, तिथपर्यंत जायचं म्हणजे माझे पायातले सॉक्स भरणार आणि हे सगळं होणार. तर ते म्हटले अहो नाही हो, असं कुठे असतं का, तुम्ही माऊलींबरोबर आले ना, मग तुम्ही ते सॉक्स काढा आणि जा दर्शन घेऊन या म्हटले. तिने बळबळ मला ती इतक्या दणखरून बोलली म्हणे की माझी वासनाच नाही झाली का पण नाही म्हणायची. ते म्हणे मी पटकन सॉक्स काढले आणि लगेच चालत चालत गेलो आणि दर्शन घेतलं. पण येताना माझे चिखलाने सगळे पाय भरले, आणि आल्यानंतर मी ना, आता शहरातला माणूस, खेड्यातला माणूस कसा असला चिखल तसंच चालतं, पण ते शहरातले माणूस ते म्हणायचे आम्ही थोडं थोडं ते खापल्या काढायला लागलो, चिखल काढायला लागलो पायाचं. आणि तो सगळा चिखल काढत असताना त्या बाईने ते बघितलं की हे भाऊ चिखल काढतायत आणि चिखल काढायला यांच्याजवळ काही साधन नाही. त्या बाईने काय केलं, नेसूचा जो लुगडं होतं आणि तो पदर खाली आलेला होता, तो पदर त्या पायाकडे केला आणि सांगितलं भाऊ पाय पुसून घ्या. ते लाजले आणि ते म्हणतात का बाई मावशी तुमचा पदर कशा काय वापरायचा, ते बरं नाही वाटत, तुमचं नेसूचंच लुगडं आहे आणि त्याने मी माझी पाय कशी पुसायची. तर त्या बाईने दिलेलं उत्तर आहे, तुम्हाला खऱ्या भक्तीचं प्रतीक सांगतो, ज्वलंत भक्ती कशी असते. ती निरक्षर बाई काय म्हणाली सुधीर महाबळांना, ती म्हणते ज्याची पावलं माऊलींसाठी चालतात ती पवित्र असतात, आणि ती पुसायला माझं लुगडं कामी आले तर त्याच्यासारखी भाग्यवान मीच. मला आजही काटा येतो हा प्रसंग ऐकताना. आणि काय भक्तीच्या काय व्याख्या करायच्या, आणि काय भक्ती म्हणजे काय, लय आवडंबरण, लय माळीन खाजव येईल तिडच गंधन चाललाय काय परमार्थ कोणी का.
लोक म्हणतात बा लई भक्ती वाढली न लई लोक वाढली न, दिंडीला पहिले 8 लाखच लोक यायचे, आता 40 लाख येतात. अरे पण त्याच्यात भक्त झालेले किती आहेत? खरोखरच पांडुरंगाला भजणारे आणि समजून उमजून भक्तीचे. अहो तुम्ही मला सांगा ना, तुम्ही बाजारमध्ये जातात, आता इथे महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे म्हणून महिलांच्याच जोगं मी कीर्तन करतो, तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही बाजारामध्ये जातात, कोथिंबिरीची जुडी घेतात, तुम्ही ती निरखून पारखून घेता की नाही? अरे काय असते ती 5 रुपये किंमत त्या भाजीची किंवा कोथिंबिरीची मेथीची जुडी घेतात. अरे 5 रुपये किमतीची भाजी तुम्ही 3 ठिकाणी चौकशी करता आणि निरखून पारखून घेतात. पण तुमचा दोष असा आहे की तुम्ही परमार्थात गुरु कोण करावा त्याची चिकित्सा करत नाही आणि म्हणून अधोगती होते स्त्रियांची. हे लक्षात ठेवा. कुठे जा बुवा बाजी, आता पुण्याकडे एक बाबा पकडला, कुठे जा महिलांचीच फसगत का होते? त्याचं कारण आहे, मला विशेष वाटतं की महिला बाजारात गेल्यानंतर मेथीची जुडी पारखून घेतात, पण गुरु करताना गुरु का पारखून घेत नाही, त्याची चिकित्सा का करत नाही? उगाचच कुणावरही अंधविश्वास ठेवतात आणि जीवन बर्बाद करून घेतात. असंच केलं तर तिळ मात्रही पुण्य तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, भक्ती प्रेम हे दुर्लभ आहे. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रेम सुख निरवे अनेका, 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 भक्ती प्रेम सुख टाळे वाजवा सर्वांनी, टाळ वाजवा. वा वा. भक्ती प्रेम सुख निरवे भक्ती प्रेम सुख निरवे अनेका, भक्ती प्रेम सुख निरवे अनेका. पंडित वाचोका ज्ञानियासी, पंडित वाचोका ज्ञानियासी, अनिष्ट दारी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ दारी झाले जीवन मुक्त. पंडित वाचनासी, पंडित वाचनासी, आत्मसुख दारी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ दारी झाले जन्म मुक्त. एकदा सर्वांनी वरती हात करा. परंपरेप्रमाणे भजन घेऊ आणि 10 मिनिटांमध्ये आपण थांबू. विठोबा रघुमाई जय जय विठोबार कुमारी, विठोबा रघुमाई, विठोबार कुमारी, विठोबा रघुमाई, विठोबार कुमारी, विठोबा रघुमाई, विठोबार कुमारी, विठोबा विठोबार कुमारी, विठोबा रघुमाई, जय जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार
आमचे अमोलभाऊ खामकर त्यांचंही चांगले योगदान आहे. अतिशय ते आमचे परम मित्र आहेत आणि खरं म्हणजे पहिल्या वर्षी त्यांच्यामुळे इथे येण्याचा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला आणि म्हणून अमोलभाऊंना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. पहिला अभंग आपण विचारात घेतो आहे. त्या अभंगाचं पहिलं चरण आहे, त्याच्यामध्ये त्या अभंगामध्ये भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका. भक्ती प्रेम सुख हे कुणालाही भेटत नाही, ते फार दुर्लभ आहे. तुम्ही बघा, देवाकडे जाण्याचे 4 मार्ग सांगितलेले. त्याच्यामध्ये ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे, असे 4 मार्ग आहे. परंतु यापैकी कुठल्या मार्गाचं अनुकरण मनुष्याने करावं तर तुमच्या आमच्या बहुजनांसाठी संतांनी आम्हाला भक्ती मार्ग सांगितलेला आहे. सोपे वर्मामा सांगितले संती टाळ दिंड्याती घेऊन नाचा. नविद भक्तीच्या करुण नवरात्रा करुण पोटे मागेल नागपुत्रा. धरिण सद्भाव अंतरीच्या मित्रा. तपसासऱ्या सांगिन कुपात्रा. आईचा जोगवा जोगवा मागेल. आईचा जोगवा जोगवा मागेल. हाती बोलाचा जेना मी घेईन. वेदरहित वारीस नाहीन. जोगवा मागेल. जोगवा मागेल. आईचा जोगवा मागेल. मला वाटलं आलं अंगात. वा वा. नाथराय म्हणतात की नवविधा भक्ती. संतांनी सुद्धा भक्ती सांगितली. त्या नवरात्रामध्ये आपण ज्या 9 भक्ती करतो, 9 दिवस 9 प्रकारची भक्ती असते. श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, खूप मोठी भक्ती आहे आणि अतिशय सुंदर असं, म्हणजे फार चांगली. मी ही जेव्हा मी जागरण करायचो त्यावेळेला हे फार चांगली पदं वगैरे मस्त गोंधळ आणि अगदी तो संबळ वाजायला लागला ना की काय तुम्हाला सांगतो, आपोआप अंगामध्ये प्रेमाचं भरता येतं, भक्तीचं भरता येतं. अतिशय सुंदर असं, खूप सुंदर असं वातावरण आहे. आमच्या ह्या पोरांना तर पिंगळा ऐकायचा होता म्हणे. ते म्हणे पिंगळा म्हणा बापजी महाराज. भक्तीमध्ये सुद्धा पिंगळा म्हणजे काय, वाईट पिंगळा नाही. पिंगळा हा संत साहित्य आहे की नाही, संत साहित्य आहे. आणि पिंगळामध्ये सुद्धा काय सांगितलं जातं तर सावध होण्याचीच भूमिका माणसाने. ते जे काही अल्प आयुष्य आहे त्या अल्प आयुष्यामध्येच सावध व्हावं. आमचे ते वैभव भाऊ आलेले. वैभव म्हणे सर पिंगळा घ्या बरं का, बापजी महाराज फार छान म्हणतात. म्हटलं त्यांना विनंती करून बघतो काय म्हणत असतील. वरल्याळीला तुम्ही सावध व्हावे. टाळी वाजवा सर्वांनी. वा वा फार छान चित्र. पाटील बुवाला सवे पाटील बुवाला. हे चिठ्ठी येईल
बोलत देखा बिगड़ा महाद्वारी, बिगड़ा महाद्वारी, बोली बोलत देखा बिगड़ा महाद्वारी. वा 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 वा. एकदा या भजनी मंडळासाठी टाळी वाजवा. तुम्ही आत्ता या क्षणाला जर पंढरपूरला गेले, तुमच्या मनाची जेवढी गती आहे ना तेवढी गती प्राप्त करून जर तुम्ही आत्ता या क्षणाला पंढरपुरात गेले तर तुम्हाला विटेवरती पांडुरंग दिसणार नाही, कारण तो जवळक्यात दाखल झालेला आहे. इतका छान ते म्हणतील, अहो जवळक्यामध्ये इतका चांगला सप्ताह रंगलाय, मी कशाला आता तिथे उभा राहू, मी पण जातो. आणि म्हणून ते पण कीर्तनात असतातच ना, म्हणून पांडुरंग भगवंत या ठिकाणी ते सुद्धा आनंद घेत आहेत. आणि म्हणून असे देव उभा, असे देव जैशी समचरणाची शोभा, जैशी समचरणाची शोभा, असे देव उभा, असे देव उभा. जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, हसी देव उभा, हसी देव देव आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय, तुकोबराय सांगतात की भक्ती प्रेम सुख हे कुणाकुणाला प्राप्त होत नाही, तर पंडित, वाचक आणि ज्ञानी त्यालाही प्राप्त होत नाही. आता पंडित कोणाला म्हणायचं, तर पंड्या नावाची बुद्धी. आणि पंड्या बुद्धी कशाला म्हणायचं, ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली किंवा ज्याची बुद्धी आत्मज्ञानाकडे ओढ घेते, ज्याने आत्मज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, असा ज्याच्याकडे बुद्धी असते तिला पंड्या बुद्धी म्हणतात. आणि पंड्या बुद्धी ज्याच्याकडे आहेत त्याला पंडित म्हणतात. पण तुकाराम महाराजांना जर पंडिताची व्याख्या विचारली तर त्यांची व्याख्या मात्र निराळी आहे. ते असं म्हणतात का मी पंडित त्यालाच म्हणतो, पंडित तो एकची भला, नित्य भजे जो विठ्ठला. जो विठ्ठलाला नित्याने भजतो ना तो माझ्या दृष्टीने पंडित आहे. म्हणून जे केवळ ग्रंथांचे अभ्यासक म्हणू, ते ज्ञानी असेल, वाचक असेल, पंडित असेल, त्यांना सुद्धा भक्ती मिळेलच, भक्तीचं सुख प्राप्त होईलच, जे तुम्ही आम्ही प्राप्त केलं. जे आता नवविधा भक्तीच्या माध्यमातून किंवा पिंगळाच्या माध्यमातून जे भक्ती सुख तुम्ही आम्ही प्राप्त केलं, ते पंडित ज्ञानी वाचकाला मिळेलच असं नाही. बरं, त्यांना तर नाही मिळत, अजून कुणाकुणाला मिळत नाही, तर आत्मनिष्ठ आणि जीवनमुक्तालाही मिळत नाही. अभंगाचं दुसरं चरण. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभाच्या, तरी भक्ती सुख दुर्लभाच्या, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ, तरी भक्ती सुख दुर्लभ, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, जीवनमुक्त. आत्मनिष्ठ जीवनमुक्त यांना सुद्धा भक्ती कळत नाही. कारण आता मी प्रस्तावनेतच हे सांगून आलो का मुळात ज्ञानी होणं, पंडित होणं, वाचक होणं, जीवनमुक्त होणं आणि आत्मनिष्ठ होणं हेच मुळात दुर्मिळ आहे. आणि भक्ती, आता तुम्ही भागवतामध्ये जर बघितलं ना, तर ज्ञानी होणं किंवा वैराग्य धारण करणारा, ज्ञान आणि वैराग्य श्रीमद भागवतकार सांगतात ते भक्तीचे मूल आहे. मग आता ज्यांच्या पोटी किंवा नाथबाबा सुद्धा म्हणताना भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, किंवा ज्ञान हे जन्मताना हे भक्तीच्या उदरातून जन्मतं. मग भक्ती म्हणून श्रेष्ठ आहे.
आणि नंतर ज्ञान आणि वैराग्य, हे लक्षात ठेवा. आपण काय करतो, भक्तीला कनिष्ठ समजतो आणि ज्ञानाला मोठं समजतो, पण तसं नाही आहे. ज्ञान हे कोणाच्या पोटी आलेलं आहे, भक्तीच्या पोटी आलेलं आहे. कारण भागवतकार सुद्धा सांगतात ना, आपल्याकडे येतं की नाही, नारदांची भक्तीची भेट झाली आणि त्यावेळेला भक्तीला विचारायचं, भक्ती अगदी जीर्ण झालेली होती, वृद्ध झालेली होती, तिच्याजवळ 2 मुलं होते, ती मरून पडलेली होती, निश्चित पडलेली होती, त्यांच्यात प्राण काही राहिलेलं नव्हतं. मग ती नारदांनी विचारलं, तुझी ही अवस्था का झाली, हे पडलेले हे कोण आहे? मग ती भक्ती सांगते की नाही, हे माझे मुलं आहेत. भागवतामध्ये तो विषय येतो. मग कोणती मुलं आहेत? मग ज्ञान हे एक मुलगा आणि एक वैराग्य. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीच्या पोटी येतात. भक्ती ही त्यांची माता आहे, म्हणून भक्ती ही श्रेष्ठ आहे. पण या भक्तीचं वर्म जर तुम्हाला कळायचं असेल तर त्यासाठी नारायणाची कृपा व्हावी लागते. अभंगाचं 3रं चरण. तुका मनी कृपा करील नारायण, तुका मनी कृपा करील नारायण, कृपा करील नारायण, तुका मनी कृपा करील नारायण. तरीत हे वर्म पडे ठाई, तरीत हे वर्म पडे ठाई. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. करीत हे वर्मा पडे ठाये, करीत हे वर्मा पडे ठाये. जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. भक्ती सुख दुर्लभ द्या.
तरी भक्ती सुख तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात का नारायणाची कृपा झाली तर आम्हाला ते वर्म कळू येईल. आता इथे पण एक मेख लक्षात ठेवा, इथे भक्ती तुम्हाला प्राप्त होईल नारायणाच्या कृपेने असं नाही सांगितलं, भक्तीचं वर्म माहिती होईल, हे महत्वाचा शब्द आहे. भक्ती प्राप्त होईल असं नाहीये. अभंगाचा बारकाईनं जर अभ्यास केला तर तुकाराम महाराज काय सांगतात का तुका म्हणे कृपा करील नारायण, नारायण कृपा करील, पण त्याने काय फल प्राप्त होईल, तरीच हे वर्म पडे ठाई, म्हणजे ते वर्म आम्हाला कळेल भक्तीचं. भक्ती नाही कळणार, भक्तीचं वर्म कळेल, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे ते महत्वाचं आहे. अशी ही भक्ती तुम्हा आम्हाला संतांनी मोकळी करून दिली. बहुजनांसाठी, सगळ्यांना, सामान्य माणसाला, अडाणी, निरक्षर, शेतकरी, कष्टकरी, परिश्रम करणारा, सगळ्यांनाच त्या भक्तीचा लाभ व्हावा. नाहीतर आपल्यापर्यंत ही भक्तीची ज्ञानगंगा कोण घेऊन आलं असतं. विशिष्ट वर्गापर्यंत ही भक्ती मर्यादित होती. तिथे ही भक्तीचं स्तोम माजवलं जात होतं. पगड्या मोठमोठ्या होत्या, पण पगड्यांखालचे मेंदू मात्र छोटी होती. आणि अशा काळामध्ये ह्या ज्ञानोबारायांनी ज्ञान लोपलेलं असताना ते एकत्र आणलं, तुम्हा आम्हाला दिलं. त्या भक्तीचं सुख तुम्ही आम्ही हे टाळ, दिंडी आणि ह्या पताका, मृदुंग, वीणा या ताला स्वरात गातो आहोत, म्हणतो आहोत. हे भक्ती सुख तुम्हा आम्हाला प्राप्त आहे. 7 दिवस तुमच्या या जवळक्यामध्ये अगदी अगदी पंढरपूरच अवतरलंय असं म्हणायला हरकत नाही. एवढं भक्ती सुख हे अपाट आहे. आणि म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणावरती समर्पित करतो. आणि खरं म्हणजे आजचे अन्नदाते कोण आहेत? वाड्यावर आहे. कोणता वाडा? बिरेवाडा, बिरोबा वाडा. त्या बिरोबा वाड्याला अन्नदानाची सेवा आहे आज. त्यांनाही धन्यवाद देतो. ही जी काही या सप्त्यासाठी या भक्ती प्रेमाच्या उत्सवामध्ये, महोत्सवामध्ये ज्याचा म्हणजे अगदी बालगोपालाचा सुद्धा सहभाग आहेत. अगदी सगळ्यांना ही सप्ताह कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, अगदी सर्व माझ्यावरती प्रेम करणारे आपण सर्वजण, माता भगिनी असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, या सर्वांना नमस्कार करतो. पांडुरंग परमात्म्याकडे मी आपल्यासाठी एकच मागणं मागेल की एवढं छान गाव आहे, इतकं सुंदर नियोजन आहे, इतकं सुंदर भगवत प्रेमाचा रस हे चाखता आहात, तर या गावाला काहीही कमी पडू देऊ नको. उदंड आयु, आरोग्य, ऐश्वर्य भरभराट दे, एवढंच मागणं करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर हरि हरि बोले पुढे क्षमा